महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये धान्य वितरण प्रणालीच्या काही अडचणी आहेत। या ठिकाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे काही जिल्ह्यांमध्ये जे आहे वेळेवर धान्य रेशन दुकानदारांकडे पोहोचलेलं नाही। त्यामुळे डिसेंबरचा पुरवठा जो आहे तो झालेला नसल्याच्या काही चर्चा आहेत। नेमकी जळगाव जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे यावर आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत, तसेच काही रेशन दुकानदार सुद्धा आहेत। काय सांगणार भाऊ, पुणे असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये डिसेंबरचाच पुरवठा झालेला नाही, काहीतरी पुरवठा विभागाचा जो आहे वाहतूकची प्रणाली त्याच्यातल्या तांत्रिक त्रुटींमुळे काही धान्य पुरवठा वेळेवर पोहोचलेला नाही आहे। जळगाव जिल्ह्यात नेमकी किती दुकानं आहेत, किती दुकानांमध्ये डिसेंबरचा धान्य वेळेवर पोहोचलेला आहे का? जिल्ह्यामध्ये धान्य वेळेवर पोहोचलं आहे। डिसेंबरचा माल वाटपसुद्धा झालेली आहे आणि जानेवारीचा मालसुद्धा काही ठिकाणी येऊन गेलेला आहे। वाटपच्या याच्यात काही अडचण नाही आहे। अडचण येते ती सर्व्हरमध्ये जी इपॉस मशीन दिलेलं आहे। जिल्ह्यामध्ये काही म्हटलं तरी 1900 काहीतरी समथिंग दुकान आहे जिल्ह्यामध्ये। जळगाव शहरामध्ये 216, जळगाव तालुका आणि शहर मिळून या सर्व दुकानावर डिसेंबरचं धान्य पोहोचले हो पोहोचलं आहे। वाटपसुद्धा झालेली आहे। फक्त वाटप चालू करताना सर्व्हरमध्ये जो प्रॉब्लेम येतो तो प्रचंड प्रमाणावर आहे। त्याच्यामुळे लोकांना बराच वेळ दुकानावर थांबून राहावं लागतं। रोजंदारी बुडवून जे लोक येतात त्यांना KYC करायची असते, KYC पण रेग्युलर होत नाही आणि याच्या अगोदर जवळपास 70% KYC दुकानदारांनी केलेली आहे। त्यांच्या दुकानामध्ये असलेले जी संख्या आहे त्याच्यामध्ये 70% लोकांनी KYC केलेली आहे, पण ती KYC आता दिसून येत नाही आहे। जी प्रणाली आहे ती प्रणाली थोडी सदोष आहे असं जाणवतं आहे। त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला आवश्यक आहे। काय तांत्रिक अडचण काय येते तुम्हाला? जर धान्य जर वेळेवर मिळतं आहे तर ते वाटप करताना काय अडचणींचा सामना करावा लागतो आहे? वाटप करत असताना सगळ्यात मेन अडचण सर्व्हरचीच आहे। मशीन नवीन दिलेले आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे। नवीन टेक्नॉलॉजीची मशीन आम्हाला आता पूर्ण झाली आहे, पण सर्व्हरवर जो लोड येतो आहे त्या कारणाने सर्व्हर चालतच नाही। आणि मध्यंतरी आता काहीतरी क्लाउडमध्ये डेटा चेंज केलेला आहे, तर तो डेटाही तिथं स्थावर होण्याकरता त्याला काहीतरी वेळ लागणार आहे। त्यामुळे या डिसेंबर महिन्यात पहिल्या 7 ते 8 दिवसात तर मशीन सुरूच नाही झाल्या। नंतर मशीन सुरू झाल्या सॉफ्टवेअर अपडेट करून, तर ती जी मागे केलेली 70% KYC होती तर ती म्हणजे क्लब नाही झाली भाऊ। जे सॉफ्टवेअर अपडेट केलेलं आहे त्याच्यासोबत तो डाटा जॉईन नाही झाला त्यामुळे तो दिसतच नाही आहे। दुकानदारांना खूप प्रॉब्लेम झाला की भाऊ आता लाभार्थी जर आला की बघ त्याच्या घरातलं कोण बाकी आहे तर व्हेरीफाय नॉट व्हेरीफाय, जो नॉट व्हेरीफाय तर आम्ही त्याला सांगायचो की भाऊ की तुझ्या घरातली ही व्यक्ती बाकी, त्यांना घेऊनही KYC करायची आहे। त्याच्यानंतर पुरवठा शाखेने खूप मदत केली आम्हाला, त्या याद्या प्रोव्हाइड केल्या तो डाटा दिसत नसल्याकारणाने। मग ते याद्या प्रोव्हाइड करून मग याद्या पाहून आम्ही लोकांना माहिती दिली की तुझ्या घरातली ही या लोकांची KYC बाकी आहे। पण आमची अशी मागणी आहे की आम्ही जी केलेली KYC आहे ती पुढच्या महिन्यात तरी म्हणजे या जानेवारी महिन्यात तरी दिसायला हवी भाऊ। हां, बरं, डिसेंबरचा धान्याचा पुरवठा झाला आहे का? एकदम व्यवस्थित झालेला आहे। वाटप पण हो, वाटप पण झालेली आहे। तुमच्याकडे नाही? हो, झालेली वाटप झालेली आहे। डिसेंबरचं वेळेवर धान्य आलं आणि वाटपही वेळेवर झालेली आहे। अच्छा, फक्त ह्या मशीनच्या अडचणी? हां, मशीनच्या बऱ्याच प्रमाणात अडचणी येतात। कार्डधारक येतो ऐन वेळेला, म्हणजे बऱ्याच वेळा मशीन बंद असल्यामुळे गर्दी होऊन जाते। बऱ्याच वेळा कार्डधारक थंब ठेवतो, त्यावेळेला त्यांचे अंगठे उमटत नाही, मशीन कॅच करत नाही। अशा भरपूर प्रमाणात मशीनबद्दलच अडचणी आहे। वेळ लागतो आणि ते वेळ लागल्यामुळे कसं आहे, बरेच कार्डधारक हे गोरगरीब जनता आहे ते रोजंदारी बुडवता येतात, थांबता, वारंवार मशीन बंद पडल्यामुळे त्यांची हॅरेसमेंट होते आणि दुकानदाराची हॅरेसमेंट होते। असं किती वेळा होतं महिन्यात? ह्या महिन्यात तर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम, डिसेंबर महिन्यात बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आला। जवळपास 12 तारखेपासून अधिकाऱ्यांकडून काय उत्तर? नाही, अधिकाऱ्यांकडनं तर पूर्ण सहकार्य चालू आहे, पण हे वरतून टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे अधिकारी काही करू शकणार नाही। तर हे होते आपले या ठिकाणचे रेशन दुकानदार। इतर जिल्ह्यांमध्ये जरी डिसेंबरचा पुरवठा झालेला नसला, मात्र जळगाव जिल्ह्यामधल्या सर्वच जे आहेत जवळपास 1900पेक्षा जास्त रेशन दुकानांवर डिसेंबरचा हा धान्याचा पुरवठासुद्धा वेळेवर झालेला आहे आणि त्याची वाटपसुद्धा रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना करण्यात आलेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाची रेशन दुकानदाराची अडचण म्हणजे ते मशीनची आहे की ज्याला सर्व्हरच्या अडचणींमुळे त्या मशीनच्या खूप तांत्रिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत। लाभार्थी येतो मात्र त्याला वेळेवर धान्य देता येत नाही। त्याच्यामुळे या संदर्भात शासनाने प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा आणि ती जी समस्या आहे ती कायमची सोडवावी अशी मागणी या ठिकाणी रेशन दुकानदारांनी केलेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.